तिकडे कोल्हापूर शहराची हद्दवाढ करावी या मागणीसाठी आज कोल्हापूर शहरामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे। महानगरपालिकेच्या हद्दवाढ कृती समितीची काल बैठक झाली, त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला। महानगरपालिकेच्या प्रस्तावानुसार 18 गावं आणि दोन्ही औद्योगिक वसाहतींसह हद्द वाढवा अशी मागणी आहे आणि या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदची हाक महापौर अश्विनी रामणे यांनी दिलेली आहे। महापौर अश्विनी रामणे यांनी हद्दवाढीसाठीचा विरोध करणाऱ्या 3 आमदारांचा निषेध केलाय। मुख्यमंत्री आणि पालकमंत्री हद्दवाढीसाठी सकारात्मक आहेत, मात्र काही आमदार हद्दवाढीच्या विरोधात आहेत असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे आजचा दिवस कोल्हापूर बंदचा असेल। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, कसा प्रतिसाद मिळतोय या सगळ्या संदर्भात? आपण पाहू शकतोय कोल्हापूर बंद आज पुकारण्यात आलेला आहे, कसा प्रतिसाद आहे कोल्हापूर बंदला? कोल्हापूर बंद खरं तर एक वेगळ्या कारणासाठी आहे, कारण विरोध आणि प्रतिविरोध या दोन्ही गोष्टींचा संघर्ष सध्या कोल्हापुरामध्ये चालू आहे। कोल्हापूर हद्दवाढीला साधारण 18 गावांनी विरोध केलेला आहे। त्यांनी कालच कोल्हापूर जिल्हा बंद करण्याचा प्रयत्न केला होता। ती गावं जी आहेत ही गावं बंद करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात ते यशस्वी झालेत। या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी आज कोल्हापूरकर एकवटले आहेत आणि कोल्हापूर शहरवासियांनी हद्दवाढीला समर्थन करणाऱ्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिलेली आहे। यामध्ये लोकल बसेस, एसटी, शाळा, महाविद्यालय आणि शहरातली दुकानं बंद करण्याचं आवाहन काल झालेल्या मीटिंगमध्ये करण्यात आलं होतं। मात्र तुरळक प्रमाणामध्ये सध्या शाळा चालू आहेत आणि दैनंदिन जीवनातली जी वाहतूक आणि लोकांचं जे मेडिकल्स असतील किंवा या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। मात्र कोल्हापूरकरांनी सध्या या बंदला चांगला प्रतिसाद दिलेला आहे। काही वेळामध्येच स्वतः महापौर अश्विनी रामणे आणि विविध पक्षातील कार्यकर्ते, नेते आणि कोल्हापूरकर सध्या रस्त्यावर उतरणार आहेत। शिवाजी चौकातून एक रॅली निघेल, ही रॅली संपूर्ण शहरामध्ये फिरेल आणि कोल्हापूरकरांना बंदमध्ये सामील होण्याचं ते आवाहन करणार आहेत। कोल्हापूर बंदला ग्रामीण भागातल्या आमदारांचा विरोध आहे। 18 गावा परिसरातले जे 3 आमदार येतात, विशेषतः शिवसेनेचे आमदार आहेत, यांचा विरोध आहे। तर या आमदारांचा निषेध करण्यासाठी आणि एकूणच या वाढीमध्ये 2 MIDC येतात, या सर्वांचा विस्तार व्हावा यासाठी आग्रही असणारे कोल्हापूरकर आता या बंदमध्ये सामील होणार आहेत आणि कोल्हापूरची हद्दवाढ कोणत्याही परिस्थितीत झालीच पाहिजे या मागणीवर ते ठाम आहेत।